पाण्याचं काही समजा नाही. इंद्रदेवन हे बी काय करू राहिले करून यार फोनच लावतो आज. असं कवा पाणी पडत असतो गेड्यान अवघडच धंदी झाली देवाची. अरे देवा पांडुरंगा इथं मक्का भिजू राहिल्या, गहू भिजू राहिले. अरे फोन उचला रे कंपनी देवायच. हॅलो हॅलो. अरे बापरे इथं देवीजी बोल राहिल्या कोणतरी. देवीजी काय नाही कोण आपण? कुठ लागला फोन? इंद्रदेवांना. अहो इंद्रदेवाला लागला पण इंद्रदेव तर काही बोलले नाही ना. तुम्ही कोण बोलता? इंद्रदेव सध्या आंघोळीला गेले. आयो उन्हाळ्याची गरमी होते ना त्यांना, तर ते आंघोळीसाठी गेलेत. मी उन्हाळ्याची त्यांची दासी बोलते. ते बोला, काय सेवा करू? ते दासी एक तुम्ही? हो, आपण कोण? मीच बोलतो, नामदेव बापू बोलतो वावरातून सरी. मी काय म्हणतो, हो बोला. दाशी तुम्ही तिथं इंद्रदेवाला फोन देऊ शकता का आता? नाही, इंद्रदेव आंघोळीला गेले. अरे बाप, आंघोळीला एवढा टाइम येदुळा कस का आंघोळीला गेली ती? गरम होत ना उन्हाळा. अरे काय तुमचं गरम होतं उन्हाळा हे इंद्रदेव आंघोळीला गेले यार. का धंदे झाले ते देवाचे बी. अहो तुम्हाला सांगतो ते इंद्रदेवच्या बाथरूम मध्ये आंघोळीला गेले ना, हो तर त्या बाथरूमचं पाईप लिकेज झालं. काय करू सगळं पाणी गळून राहिलं खाली आमच्या वावरावर. कोणाच्या गहू भिजू राहिला, कोणाचा हरभरे भिजू राहिलं, कोणाची ज्वारी भिजू राहिली, कोणाची मक्का भिजू राहिली. तुम्ही पहिले जाऊन सने तेवढं हे करा ना राव, ते पाईपाचं लिकेज बंद करा ना ते. शेतकरी दादा, गैरसमज करू नका. अरे ऑफर कसं आहे ती. अरे कसं ऑफर आहे तुमच्यासाठी ती. अवकाशाचा गैरसमज आला इथं. वाट लागा टाइम झाला आमचा. एक तर ते जे मशीन भेटत नाही ते मक्का गहू ते काढायला. तुम्ही खुशाल ते इंद्रदेव कवा आंघोळीला जाते, कवा पाणी खाली सोडून देते. का धंदे झाले तुमची हे? असं का बोलताय? देव आहेत ते. अहो ते दे पण इकडे आमचे ते वाटोळे होऊ राहिले ते देवाय मुळे. जर देवाय समजून सांगा ना, आंघोळीला जरा टाइम चेंज करा, जरा पाय पडत नीट करून घ्या. नाही तर खाली पलंबर पाठवून देऊ एक दोन. अच्छा, म्हणजे तुमच्याकडे जास्त पाऊस होतोय असं? अहो काय कधी बी पाऊस येतो, कधी काही होतं, काही समजूच नाही राहिला आम्हाला. ऋतू कोणता चाललाय, उन्हाळा समजेना, पावसाळा समजेना, हिवाळा कवा समजेना, काय समजेना, काहीच समजेल नाही आम्हाला. ऋतू कुठलाही असो, तुमच्याकडे कलियुगाचा प्रारंभ होतोय, बाकी काही नाही. अहो कलियुगचा प्रारंभ आमच्या शेतकऱ्याच्या वरच कोण आणि टाका दुसऱ्याकडे टाका की राव तिकडे ते पाईप लिकेज करून. त्याचं काहीतरी तुम्ही सोय करा राव. पार वाट लागली मग इथं 5 एकर गहू आता सगळा झोपला. मकावती ती झोपली. गहू खायला दाना राहिला नाही घरामध्ये, सगळं मातीत मिसळलं. अरे का धंदे झाले का तुम्ही देवीची? आम्हाला उलट मदत करायची, तुम्ही उलटपाटात बोल राहिले आमचं कलियुग येईन, हे येईन ते येईन. नाही दादा, आम्हाला इंद्रदेवांच्या पुढे नाही जाता येत. अहो तुम्ही त्याच्या पुढे नका जाऊ, पण त्याच्या कानात सांगायला मागून सनी की बाबा तुमचं बाथरूमचं पाईप लिकेज झालं, ते तेवढं दुरुस्त करा म्हणून. असं कसं होईल दादा? आम्ही वरती तुम्ही खाली, असं कसं अहो होईल? तीच तर भानगड आहे ना. तुम्ही वर ये म्हणून तर आमच्याकडे खाली येतं ते. तर आम्ही जर काही वर असतो तर मग आम्ही कशाला म्हणलं असतं? नाही शेतकरी दादा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आता यो कोणता गैरसमज? तुम्ही विचार करा ना हो. आता तुम्ही कुठं आहे? वरच्या माजल्यावर आहे बरोबर आहे. हो आम्ही खालच्या माजल्यावर बरोबर. हो. मग वरच्या माजल्याचं पाईप लिकेज झालं तर ते खालच्याच माजल्यावर पडन ना. का काय वर थोडी जाणार आहे आबाळात उजू? नाही दादा, असं नाही होऊ शकत. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अरे तुम्हाला सांगते ना मी, तुमच्याकडे कलियुगाचा प्रारंभ झालाय. आनंद घ्या पावसाचा. ऑफर दिली तुम्हाला. अरे हे कोणती ऑफर आहे? कवा बी उठलो सुटलो कशाची ऑफर देऊन टाकतो तुम्ही. गहू ज्वारी हाबरेट असं काढायला आले तेव्हाच ऑफर देता. जेव्हा आमचे पिकायला पाणी लागतं तेव्हा कुठं जाते तुमची ऑफर जाळ खात? माफ करा शेतकरी दादा. अरे काय आम्ही माफ नाही करा? करू शकत. अशी कोणती बैठुली कोण बाबा? ते देवाय ना तिथं ती बी नीट बोलत नाही, सोयीन सांगत नाही. ते जे सांगायचं ते दिलं सोडून आणि तुम्हाला ऑफर दिली. ऑफर काही तर कशाची ऑफर देता आम्हाला? इथं वाट लागली आमची तुमची ऑफर ना. तुमची ऑफर तुम्हाला दादा, ऑफर आमच्या नसतं, इंद्रदेवांच्या असतात. अहो आम्ही फक्त सेवा करतो इंद्रदेवांची. तुम्ही देवाची त्यांचे जे निर्णय असतात ते आम्हाला मान्य असतात. अहो तुम्ही देवाची इंद्रदेवाची सेवा करा हो, पण त्याला सांगा ते जे कोणी असं ना तुमच्या तिथं पलंबर लिकेज काढणार आहे तर त्याला म्हणा ते तेवढं लिकेज दाबा म्हणा. मायच्या लय वाट लागली हो आमची. काय सांगतो मला. बरं बरं दादा,
हा ना. तुमची अवस्था आम्हालाही बघवत नाहीये. आमच्याकडून जे होईल ते आम्ही करू नक्की. हा तेवढं करा पा लय उपकार होते पा देवीजी तुमचे, काय सांगू तुम्हाला. अहो नाही उपकार उपकार असं नका बोलू. मी सांगते इंद्रदेवांना. हो ना, कसं सांगू तुम्हाला, आताच याच वर्षी आपलं लग्न जमलं होतं आणि पुढच्या महिन्यामध्ये साखरपुडा होता पा. मी गावाला पंगत घालणं नव्हती मला. गेले ते गहू गेले सगळे मातीमध्ये. आता कुठून गहू आणून पंगत घालू मी गावाला, अवघड काम झालं पा, काय सांगू. काही नाही दादा, होईल सगळं नीट. काय नीट होईल राव, इथं लोक जीव घालायचे मला. चालेल दादा, अरे काय दादा आहे, सर्व जगाचा पोशिंदा आहे तुम्ही, असं अहो खचून खचून पार वाटलं झालंय. पोट पाठीत गेलं, पाठ पोटात आली मपली, आणि तुम्ही म्हणता की खचून कच चालन खचून कच चालन. अशान जमत असतं कुठं. माणूस म्हणतो इथं मला गाव जेव घालायचं, त्याला गहून इथं दाणीनी पाठवा बरं तुम्ही 4 पोताडे वरून. दादा मनुष्य पण निसर्गाच्या विरोधात जातो ना दादा. अहो आम्ही कशाच, नाही जाऊ शकत. अहो आम्ही कधीच विरोधात नाही हो. आम्ही कधीच ते निसर्गाच्या विरोधात नाही. तुमचे ते पाय पडले कीच काढा फक्त ते निसर्गाचं, आणि ते बंद पडव तुम्ही. मला बाकी ज्ञान सांगू नका बरं देवीजी, बर का. दादा तुम्ही तुमच्या राजकारणी सुधावा, त्यांचे भोग तुम्हाला भोगावं लागतं. अरे बाबा ते राजकारण्याचं करा जाळ तिकडं, त्या वाटच लागली आमची. ते निसर्गाशी वाईट वाटतात, अहो त्यामुळे ते भोग तुम्हाला भोगावे लागतात. अहो देवी, पण त्याशी भोग त्याला द्या ना, आमच्याकडे कशाला आणून राहिले ते रिकामे. आणि बाबा हो, ज्याचं त्याला द्या ना फळ ना, आम्हाला कशाला द्या इकडे घेणं देणं. अरे काय धंदे तुम्ही निवडता ना दादा. अहो आम्ही काय काय काही एकानाच थोडी, मी एकट्यानाच निवडले, सगळ्या मुलकांना दिलं त्या मतदान. तिकडं जाळा झाला त्या हिसाबीनं. तुम्ही बी खबर फोन नका डोकलो बाबा, तुम्ही तर डोक्याच्या वर दिसता मला. ते राजकारणाचा विषय ना काढू मला दादा.